For the speed mentoring session, we are going to a nearby village, Kaudgaon, Ambad. It is situated in the district of Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra. For this session, we have invited people associated with the Panchayati Raj office of that village as well as a few neighboring villages. Apart from that, the crowd will consist of ASHA workers, Anganwadi workers, and other people associated with the functioning of Panchayati Raj office and the general population of that village. With this session, we are going to try and educate them regarding the provisions relating to women's safety, regarding Bharatiya Nyaya Samhita, regarding provisions of Domestic Violence Act, POSH Act, and other legislations which are there. Apart from this, we are also going to try and educate them. We are going to simplify the procedure of access to justice. Let it be how to approach a legal services authority, how to file complaints, how to file FIR. Well, they are trying to attempt a capacity building for these people, or they are the main point of contact when it comes to women residing in rural India. आणि माझ्या महिन्यामध्ये उपस्थित आहे आणि कार्यक्रमाबद्दल तुम्हाला काही माहिती देणार आहे ते तुमच्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. कृपया लवकरात आहे. महाराष्ट्र राष्ट्रीय हिंदी विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर इथून आलेलो आहोत. महाराष्ट्र राष्ट्रीय आणि विद्यार्थ्यांची टीम पण आहे, विद्यार्थी पण माझ्यासोबत आलेले आहेत. ह्या वेळेस महिलांसाठी त्यांनी खास विषय ठेवलेला आहे की महिलांचे जे कौटुंबिक हिंसाचार म्हणा की महिलांच्या विरुद्धचे जे गुन्हे आहेत त्या गुन्ह्याचा तुम्ही एक अभ्यास करा आणि त्यांच्या समस्या काय आहेत ते समस्या जाणून घ्या आणि त्या समस्यावर समाधान करण्याचा प्रयत्न करा. हा सरकारचा मेन मानस आहे आणि त्या मानस दृष्टिकोन ठेवून आम्ही इथे आलेलो आहोत. आणि ग्रामपंचायत मेंबर आणि आशा आणि अंगणवाडी वर्कर हे जे महिला मेंबर जे आहेत त्यांनी सरकारमधला कायद्यामधला आणि जी पीडित व्यक्ती आहे त्यांच्यामधला दुवा व्हावं अशी एक योजना आखलेली आहे आणि ते सगळं त्या संदर्भात आम्ही इथं आलेलो आहोत. आमच्यावर ही जबाबदारी आहे की सरपंच, ग्रामपंचायत मेंबर आणि आशा आणि अंगणवाडी वर्कर जे आहेत त्यांनी महिलांच्या समस्याबद्दल कसं प्रथम जे संपर्क साधता येईल त्या दृष्टिकोनातून आमचा मेन मानस आणि हेतू आहे. आज कोणतीही स्त्री सोडा एक लहान लेकरू सुद्धा सुरक्षित नाही. त्यामुळं हे अत्यंत गरजेचं झालेलं आहे की महिलांनी स्वतःची काळजी स्वतःहून घ्यावी व सक्षमपणा स्वतःच्या संरक्षणासाठी. तसेच कायद्यामध्ये या सर्व गोष्टींचा उपाय आहे. स्त्रियांच्या बचावासाठी, सुरक्षिततेसाठी हे कायदे आपल्यास माहिती असणे गरजेचे आहे. कारण आपल्या संविधानाने सरकारवर हे बंधनकारक केलेलं आहे समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत कायदा व कायदेशीर मदत पोहोचावी. त्यामुळेच आज आम्ही विधीचे विद्यार्थी भावी वकील एक जबाबदार नागरिक म्हणून आपल्या समोर आलेलो आहोत. क्रूरता म्हणजे शारीरिक आणि मानसिक छळ असे कोणतेही वर्तन जे इतके गंभीर आहे की ज्यामुळे त्या स्त्रीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले जाईल, तिच्या जीवाला धोका निर्माण होईल किंवा गंभीर इजा होईल, तिच्या शारीरिक किंवा मानसिक आरोग्यावर अत्यंत वाईट परिणाम होईल. नातेवाईकांकडून कोणतीही मालमत्ता किंवा किमती वस्तू, पैसे जबरदस्तीने मिळवण्यासाठी किंवा तिने अशी मागणी पूर्ण न केली, जसं आपण लग्न ठरवताना, आवाज येतोय, जसं आपण लग्न ठरवताना हुंड्याची मागणी करतो, हा सुद्धा एक गुन्हा आहे. छळ म्हणजे काय तर वाईट शब्द बोलणे, घाणेरडे जोक्स, चुकीचा स्पर्श, एकटक बघणे, मोबाईलवर घाणेरडे फोटो, मेसेजची मागणी करणे किंवा टाकणे, की त्याच्यानंतर हे काम हवं असेल तर माझं ऐक, असं बऱ्याचशा मालकांकडून आपल्याला ऐकण्यात येतं. हे काय आहे, हे चुकीचं आहे. किंवा सेक्सची मागणी करणं किंवा बऱ्याचशा गोष्टी. जिथे 10हून जास्ती लोक काम करतात तिथे ICC हे असणं बंधनकारक आहे. तिथे जाऊन महिला कंप्लेंट करू शकतात. आता जो आपण जेव्हा आपण केस करतो ती एखाद्यावर, त्याच्यानंतर त्या महिलेचं नाव
गुपित ठेवलं जातं. ती महिला ते सगळं प्रकरण गुपित ठेवलं जातं. पण ते पोलीस जसं की जिथे घरकाम करणाऱ्या महिला 10पेक्षा कमी, एखाद्या घरात एखादी स्त्री जातीये, काम करतीये, तिथे ती एकटीच असते. शेतमजूर झालं, अंगणवाडी सेविका ह्या खूप कमी असतात. त्यामुळे LCC कडे त्यांना कंप्लेंट करण्याचा किंवा हक्क मागण्याचा अधिकार आहे. अशी ती गोष्ट घडली त्याच्या 3 महिन्याच्या आत आपल्याला पोलीस स्टेशन किंवा LCC ICC कमिटीमध्ये जाऊन आपल्याला तक्रार दाखल करावी लागते. जर एखाद्या महिलेला वाटत खूप काही टॉर्चर केलं, काय केलं म्हणून मग 3 महिन्यांपेक्षा उशीर जास्त झाला तर बऱ्याचदा मुदत वाढून सुद्धा मिळते. 3 महिन्याच्या नंतर अजून पुढचे 3 महिने सुद्धा मिळते. चौकशी जी असते, समिती जी असते ते दोन्ही बाजूचे आहे की जिने कंप्लेंट केली, ज्या स्त्रीने आणि जो पुरुष आहे त्यांनी कंप्लेंट केली तर दोघांची बाजू ऐकते, साक्षीदार पुरावे पाहते. आरोप खरा ठरला तर त्या व्यक्तीला नोकरीवरून काढलं जातं, पगारातून पैसे कापले जातात, माफी मागायला लावणं, पोलीस केस किंवा जेल पण होऊ शकते. आपल्याला वाटतं की हिंसा म्हणजे फक्त मारहाण. हिंसा ही फक्त मारहाण पर्यंतच नाहीये. हिंसामध्ये सुद्धा एक प्रकार आहेत, जसं की शारीरिक हिंसा, मानसिक हिंसा, आर्थिक हिंसा. तर शारीरिक हिंसा म्हणजे काय? शारीरिक हिंसा तर आपल्याला माहिती आहे की जसं की मारहाण होतं, त्यानंतर अन्न पाणी न देणे. आता समजा नवरा दारू पिऊन येतोय, बायकोला मारतोय, व सासू सासरे सुद्धा तिला मारतात कधी काही वेळेला. तर ही झाली तिची शारीरिक हिंसा. दुसरी म्हणजे मानसिक हिंसा. मानसिक हिंसा म्हणजे काय? तर तू काहीच काम करत नाहीस, तुला अजून बाळच होत नाही, ह्या दोघांचा पण हातभार असतो, पण तुम्ही त्या महिलेलाच तुम्ही त्रास देतात. ह्याला म्हणतात मानसिक छळ, ह्याला म्हणतात मानसिक हिंसा. दुसरी म्हणजे आर्थिक हिंसा. आता समजा बायको कमवती आहे, तर तिचं जे काय बँक बॅलन्स, पैसे जे काय आहे तो नवरा स्वतःच्या ताब्यात घेतो. तिला कधी मेडिकलची गोष्ट लागली, समजा तिला कधी दवाखान्यात जायचंय, तिला मदत नाही करत आहेत घरचे लोक, तर ती झाली आर्थिक हिंसा. आता असं तुम्हाला दिसलं की होत आहे तर कोण कोण कंप्लेंट करू शकतं? कंप्लेंट करण्यासाठी ती स्वतः महिला करू शकते, ऑफिसरकडे जाऊ शकते, आशा वर्कर्स ही RI वुमेन जे तुमच्या आहेत, सरपंच ते तुम्हीही करू शकता. त्यांचे नातेवाईक कोणत्याही पुरुषांनी, घरातल्या लोकांनी हे सुद्धा करू शकतात. ह्याच्यासाठी म्हणजे संरक्षण अधिकारी जो असतो हा जिल्ह्यामध्ये प्रत्येकाला नेमून दिलेला असतो. आता समजा तुम्हाला दिसलं की असा हिंसा होतोय तर तिला घरी नाही राहता येते, तर तुम्ही काय करू शकता? सखी वन स्टॉप सेंटर प्रत्येक गावाला, प्रत्येक जिल्ह्याला, प्रत्येक तालुक्याच्या इथे असतं. 5 दिवसापर्यंत तात्पुरतं राहण्याची त्यांची सोय होऊ शकते. खाणं पिणं राहणं सगळं त्यांची सोय होऊ दे. हिंसा होणं, आर्थिक, शारीरिक, मानसिक, तसं झाल्यावर तात कुठे मागणार? की तात मागणी कोर्टात जाणार. तर कोर्ट कसं ते आता वकिलांची फीज, काही ठिकाणी असं असतं की आर्थिकदृष्ट्या त्या सक्षम नाहीये की आर्थिकली तुमचं त्यांचं कमी असतं किंवा त्यांच्याकडे पैसे नसतं पुरेसे. कसं जाणार कोर्टात? एखादा वकील आता खूप फीस देतात काही वकील लोक, तर मग कसं करणार? तर तुम्ही विधी सेवा प्राधिकरण म्हणून एक अथॉरिटी असते, तर तिथे गेल्यानंतर आपल्याला कळतं की ठीक आहे आपली केस आपण त्यांना सांगू शकतो. शासकीय कार्यालय असते तिथे जाऊन आपण दाद मागू शकतो. आपलं काय केस आहे. जसं की आता एखाद्यावर अत्याचार झाला, मानसिक शारीरिक हिंसा झाली एखाद्या स्त्रीवर, तर तुम्ही कसं करणार? तुम्ही त्या शासकीय कार्यालयात जाऊ शकता, अर्ज देऊ शकता की असं घडलंय बाबा तुमच्यासोबत, आणि नंतर ती केस कोर्टात जाऊ शकता. कोर्टात येते ती केस आणि कोर्टात सल्ला सुद्धा भेटतो तुम्हाला. बाकी तो खर्च असतो, कागद असतात, कोर्ट फीस असणार, ते पण तुम्हाला मोफत मिळू शकते. त्यामुळे सगळ्यांसाठी आहे, ते जाण्याची पद्धत आपल्याला माहीत नसते. आणि इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी एक्ट होती है मोबाइल जो महिलाओं को ऑनलाइन अपराधों से सुरक्षा प्रदान करता है, जैसे साइबर उत्पीड़न, अश्लील संदेश, फर्जी अकाउंट और डिजिटल धोखाधड़ी होती है. आज हम सब मोबाइल चलाते हैं, कंप्यूटर लैपटॉप सब यूज करते हैं, फेसबुक चलाते हैं, तो कई बार ऐसी संभावनाएं होती हैं
ऐसी ऐसी घटनाएं होती हैं तो कंपनी के फर्जी कॉल्स आते हैं, वो आपको फोर्स करते हैं कि आप उनके कई तरीके की ऐसी सिचुएशन होती है। तो आशा कार्यकर्ता महिलाओं को मोबाइल फोन और इंटरनेट के सुरक्षित उपयोग के बारे में आप उन महिलाओं को समझा सकते हैं, जैसे OTP साझा ना करना, अनजान लिंक पर क्लिक ना करना और सोशल मीडिया पर सावधानी बरतते रहना। यदि किसी महिला के साथ ऑनलाइन शोषण होता है तो आशा कार्यकर्ता उसे साइबर क्राइम हेल्पलाइन पे शेयर कर सकती है और नजदीकी पुलिस थाने में शिकायत करने में भी सहायता कर सकती है। मला कंपनीचे कॉल झाले, पैशासाठी मागणीचे कॉल झाले, तुमचे पैसे अकाउंटून दुसरीकडे गेले, तुमच्याकडे येणारे मेसेजवरचे OTP कुणाला द्यायचे नाही। मेसेजेसवरती जर तुम्हाला कोणत्या अश्लील मागण्या आल्या, काही मेसेजेस आले तर त्याची कंप्लेंट तुम्ही पोलिसांकडे करू शकता। चोरून कोणी जर फोटो काढले, व्हिडिओ काढले, या बाबतीत जर कोणी तुम्हाला धमकी देत असेल, ह्या बाबतीत सुद्धा तुम्ही पोलिसांकडे जाऊन तक्रार करू शकता। मी तुम्हाला सगळ्यांना FIR म्हणजे काय, 0 FIR काय असतो, त्यानंतर पीडित महिलांची वैद्यकीय तपासणी कशी केली जाते, दंडाधिकाऱ्यांपुढे कसा जबाब दिला जातो याबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे। तर FIR म्हणजे काय, तर एखादा गुन्हा झाला तर त्या गुन्ह्याची माहिती प्रथमतः जे पोलीस स्टेशनमध्ये आपण देतो, जो की अहवाल तयार केला जातो, त्याला FIR म्हणतात। FIR कोणी पण देऊ शकतो, जसं की ज्याच्यावर गुन्हा, ज्याच्यासोबत अन्याय घडलाय तो व्यक्ती, त्याचा नातेवाईक किंवा पीडित व्यक्ती किंवा मग साक्षीदार असेल एखादा ज्याने तो गुन्हा स्वतःहून बघितला आहे, तो देखील तो FIR देऊ शकतो किंवा मग स्वतः ज्याच्यावर गुन्हा झालाय तो एक व्यक्ती देखील त्या गुन्ह्याची कबुली पोलीस स्टेशनमध्ये देऊ शकतो। त्याशिवाय इतर अजून कोणी व्यक्तीने जरी तो गुन्हा बघितला असेल तरी ते लोक त्या FIR पोलीस स्टेशनमध्ये जाऊन देऊ शकतात। FIR तुम्ही कोणकोणत्या स्वरूपात देऊ शकता, तर FIR ऑनलाईन स्वरूपात असतो, जसं की आता तुम्हाला जाणं शक्य नसेल तर आपण घरी बसल्या बसल्या मोबाईलवरून पण FIR नोंदवता येतो। त्यानंतर FIR तुम्हाला लिहिता वाचता येत नसेल तर आपण तोंडी जरी पोलिसांना सांगितलं तरी पोलीस ते लिहून घेतात आणि लेखी स्वरूपात त्याचा अहवाल तयार केला जातो। तोंडी FIR देखील दिला जातो, लेखी स्वरूपात देखील तुम्ही तक्रार देऊ शकता। आणि FIR नोंदवणं हे पोलिसांचं कर्तव्य आहे। FIR नोंदवायला पोलीस नाही म्हणू शकत नाही, त्यांनी जर नाही म्हटलं तर त्यांच्यावर कायद्याने गुन्हा आहे आणि त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई देखील होते। त्यामुळे FIR नोंदवणं फार गरजेचं आहे। FIR नोंदवल्याशिवाय तक्रार पुढे जात नाही आणि गुन्ह्याचा तपास देखील सुरू होतो। त्यामुळे FIR नोंदवणं खूप गरजेचं आहे। तर तुमच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीबाहेर जरी गुन्हा दाखल झाला असेल तरी आपण त्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देऊ शकतो। पोलीस हद्द नाही म्हणून गुन्हा आम्ही घेणार नाही असं म्हणू शकत नाही। एखाद्या वेळेस पोलीस म्हणतात की हे आमच्या हद्दीत नाही झाले तर आम्ही घेणार नाही, पण त्यांना असं हक्क नाहीये, त्यांना ती तक्रार घ्यावीच लागते। पीडित महिला जर आपल्या गावात असेल आणि गुन्हा दुसऱ्या गावात झाला असेल तरी तुम्ही आपल्या गावात पोलीस तक्रार देऊ शकता। याच्याने काय होतं की पीडितेचा वेळ वाचतो, परत तिला जाण्या येण्याचा खर्च लागत नाही आणि ती केस नंतर ज्या त्या पोलीस स्टेशनला ट्रान्सफर केली जाते, नंतर त्याची पुढची कारवाई तिकडच्या पोलीस स्टेशन होईल। पण तुम्ही जेवढ्या लवकर पोलीस स्टेशनला जाईल तेवढ्या लवकर तपास सुरू होण्यास मदत होते। त्यामुळे 0 गुन्हा घडला असेल तर डॉक्टरांकडून वैद्यकीय तपासणी करावी लागते। सरकारी डॉक्टर वैद्यकीय तपासणी करू शकता आणि महिला जर पीडित असेल तर महिला डॉक्टरच तपासणी करतील आणि ही तपासणी महिलांच्या संमतीनेच होते। संमती नसेल तर तपासणी करता येत नाही। आणि आली तर डिस्ट्रिक्ट लीगल सर्व्हिस अथॉरिटी किंवा ह्याच्यात तालुकाला पण समिती असते, त्यांच्याकडून तुम्हाला मोफत कायदेविषयक सल्ला मिळतो, मोफत वकील मिळतो, मोफत केस लढवली जाते तुमची कोर्टामध्ये, त्यासाठी तुम्ही अर्ज देखील करू शकता। So the session went really well. We received an overwhelming response from the audience. We talked to the women separately. We took them in confidence. We also noted down their queries and we have assured them that they can approach the pro bono club of our university. And the crowd found the session very informative. They have also invited us again to guide them and to have another session regarding other provisions of law, and they have also assured a lot more attendance than we had today. So the session went really well. It was a very good experience.